नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. अर्जुन आणि सायली गाडीमध्ये असतात. त्याच वेळेस कृष्णाचा फोन तिला येतो. तो व्हिडिओ कॉल असतो आणि कसा काय वाटला हा नवीन बैल हे बघ असं सायले असं ती बोलते. त्यावेळेस तिथं रविराज देखील असतो आणि अक्षरशः पहिल्यांदा अर्जुनला हसू येतं, पण रविराज खूप चिडलेला असतो. तुला शेअर जागा वगैरे मी सगळं घेऊन दिलं होतं, पण तू आम्हालाच सगळे प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून गाली काय असं म्हणतो. सणसणीत कानामागं तिच्या ओढतो. हे सगळं तिकडून सायली बघत असते. तर इथं शेतामध्ये काम करता करता ही खूप थकलेली असते. मला सोड, मला जाऊ दे असं ती बोलत असते. पण नाही, अजून खूप नांगरायचं आहे असे कृष्ण बोलते. घरी आल्यानंतर हिला खूप मनस्ताप होत असतो. सगळ्या बाजू माझ्या उलट्याच पडत आहे. सगळे माझे डाव माझ्या अंगलट येत आहे. आता काय करायचं हिला काय सुधरत नसतं. शेवटी ती एका तिच्या पंटरला फोन लावते. फोन लावल्यानंतर जे सांगितलं ना ते ऐक असं ती एवढंच बोलते. इकडे अर्जुन आणि सायली संतोषकडून पदून घेणार असतात, पण ते DNA टेस्टचा देखील विचार करतात. DNA टेस्ट ज्यांनी केली ते सरांना ते कॉल लावताना उद्या रिपोर्ट तुम्हाला भेटतील असं ते बोलतात. आता इकडं ज्यावेळेस घरामध्ये येत असतो अश्विन, त्याच वेळेस ही प्रिया पुन्हा आडवी जाते. मला काय बोलायची संधी दे, माझी बाजू तू समजून घे ना, हे सगळं मी खोटं आहे हे सिद्ध करू शकते. त्यावेळेस मला तुझी बोलायसंग इच्छाच नाही असं अश्विन बोलतो. त्यावेळेस अस्मिता देखील त्या ठिकाणी येते आणि झाप तिला खूप झापते, पण ही काय तिची बाजू मांडायची काय सोडतच नाही. अश्विनचं ते हात पकडायला बघते, पण अश्विन आणि अस्मिता घरातून निघून जाते. इकडे आतमध्ये आल्यावर घडलेला प्रसंग हे अश्विन आणि अस्मिता सांगतात. त्याच्यावेळेस एवढ्या लगबगीने ही कुठं चालली असेल असा विचार हे अर्जुन आणि सायली करू लागतात. प्रिया त्या पंटरला भेटते आणि काय काम असेल तुम्हाला माहीत आहे का? चक्क ती तिच्या आईबापाला मंदा आणि सदा यांना किडनॅप करायला लावते. आता इकडे संतोषला भेटतात अर्जुन आणि चैतन्य आणि तिचा फेक व्हिडिओ पाठवतात की तिला प्रियाने किडनॅप केलं आहे. त्यावेळेस हा खूप गडबडतो. त्यानंतर तो देखील तिचे संग सोडवलं आहे असं बोलल्यानंतर आता सगळे खर्च अर्जुन सरांची ट्रस्ट करणार आहे असं ती बोलते. त्यावेळेस ह्याला खूप आनंद होतो आणि तो तिच्या विरोधात बोलायला तयार होतो. आता प्रिया चांगलीच अडकणार आहे. आता प्रिया लगबगीने कुठे आली हे बघण्यासाठी ती सायली मुद्दाम तिला धडकते. धडकल्यानंतर प्रियाकडून खाली पडलेली चिठ्ठी सायली पायाखाली दाबते आणि ती चिठ्ठी बघते. तिला कसलं तरी चिठ्ठी असल्याचं दिसते जी डॉक्टरने लिहिलेली आहे. ती अर्जुनला सांगते. आता हे आपण अश्विनला विचारूयात असं तो बोलतो. इकडे जयेश घरामधून बाहेर येतो आणि प्रियाचा तो पंटर त्याला बघतो. त्याचा फायदा तो घेऊन आतमध्ये जातो आणि सदा आणि महिन्याला म्हणतो की इथं तुम्हाला जीवाला धोका आहे, तुम्ही काही करून चला, नाही तर शांताबाईसारखाच तुमचं देखील खून होईल. मला अर्जुन आणि सायलीने पाठवलं आहे. ते दोघं घाबरतात आणि तेही त्यांच्या पाठीपाठी निघतात. आता अश्विनला ज्यावेळेस अर्जुन चिठ्ठी विचारतो त्यावेळेस तो स्लो पॉयझन आहे हे कुणी लिहिलं आहे असं तो विचारतो. त्यावेळेस अर्जुन आणि सायली अश्विनपासून हे लपवतात की ही प्रियाकडून चिठ्ठी मिळाली आहे. आता या प्रियाचा पंटर सदा आणि मैनाला एका ठिकाणी आणतात. त्या ठिकाणी सायलीची मैत्रीण असते. ती मैत्रीण ऐकते, पण ते अंध असल्यामुळं त्या प्रियाच्या पंटरला एवढा काही अंदाज आला नाही. ती त्या गोष्टीचा आनंद घेत त्या ठिकाणी जाते आणि तिला कळतं की कोणत्या ठिकाणी आणलं आहे. ती पटकन आता सायलीला फोन लावते आणि तुला काय सांगायचं आहे असं बोलते. आता काय सांगणार आहे त्याच्यानंतर सायली काय प्रतिक्रिया करणार पुढच्या एपिसोडमध्ये नक्की कळेल. पण एवढंच कळत आहे की प्रिया नर्स बनून त्या दोघांना ते स्लो पॉयझन देणार असते आणि ते दोघंही मेल्यानंतर तिचा काटा निघल एवढं तिच्या डोक्यात असतं. आता या प्रियापासून या दोघांना ती वाचवेल का काय ते बघूयात.